3GSचा आजचा एपिसोड घेऊन मी पुन्हा आली आहे पीपी किचनमध्ये. कात्रजला असलेल्या या पीपी क्लाउड किचनमध्ये तुम्हाला नाश्त्यापासून जेवणापर्यंत शिवाय तुमच्या पार्टीसाठी सुद्धा असे वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळतील. तो चला भेटूया शलाकाला आणि जाणून घेऊया सगळं. शलाका, अरे हॅलो. सो आपल्याबरोबर आहे शलाका आणि शलाकाचं हे क्लाउड किचन आहे. ती इथनं वेगवेगळ्या गोष्टी ऑपरेट करते. सो शलाका, तुझ्या क्लाउड किचन विषयी सांगशील का आम्हाला? नक्कीच. पीपी किचन हे आपलं घरगुती किचन आहे, जिथे तुम्हाला घरच्या पदार्थांची चव घरच्यासारखी मिळेल. बरोबर. आणि तुझ्या मदतीला या दोघी जण? ही पूर्ण टीम आहे. अच्छा. किचन चालवणं एकाच्या गोष्टी नाहीयेत, त्याच्यासाठी पूर्ण टीम लागते. तर तू या अंतर्गत कोणते कोणते पदार्थ देतेस? पहिले तो वडापाव, भजी, चमचमीत पदार्थ आहेत महाराष्ट्रीयन, ते तर आपण देतो. त्याच्याशिवाय आपण चायनीज आयटम सुद्धा देतो. बरोबर. मग त्याच्यात तुमचे नूडल्स असू देत, राईस असू दे, मंचुरियन असू दे, किंवा इटालियन मध्ये पास्ता असू दे, ओके, जो सगळ्यांनाच फार अतिशय आवडतो, किंवा पिझ्झा असू दे. आता दुसऱ्या ह्याच्यात गेलो आपण तर आपले पारंपरिक पदार्थ लाईक कोथिंबीर वडी आहे. आपण टिफिन सर्व्हिस सुद्धा देतो. ओके. आणि त्यात सुद्धा कसं आहे की आता आपल्याकडे काही स्टुडंट्स आहेत, ओके, जे इथे राहायला आहेत. ओके. बीपी आहे, शुगर आहे, त्यांना भाकरीच लागते. ओके. तर मग त्यांना सुद्धा आपण त्यांच्या आवश्यकतेनुसार, त्यांच्या मागणीनुसार आपण बनवून देतो. ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपल्या किचन मध्ये जे आपण लोकांना देतो तेच आपण स्वतः पण खातो. की बाबा लोकांसाठी वेगळं, मग आमच्यासाठी वेगळं जेवण, असं काहीही नाही. जे आपण लोकांसाठी बनवणार तेच आपण स्वतःही खाणार. त्यामुळे तेवढं स्वच्छता, त्याचप्रमाणे पदार्थाचा दर्जा सुद्धा तोच वापरला जातो. ओके. तो आज काय स्पेशल आहे? दाल पकवान. हो, बर. कसं आहे, दाल पकवान मी पहिल्यापासूनच बनवत आले. ओके. आणि लोकांना आवडतंय. सगळ्यात महत्वाचं आहे. करेक्ट. आणि तो तुमच्यासाठी जेवणाच्या ऐवजी दुसरा ऑप्शन पण हो असतो. हो, अगदीच. त्यामुळे आपल्याकडे युजली महिन्यातनं 2दा 3दा तरी होत असतं. अरे वा. सो आज तुझी नेमकी ऑर्डर आहे आणि आपण आलोय तर दाल पकवानचाच बेत. सो येस. सो काय आहे एक्झॅक्ट? अच्छा, ही डाळ. येस. ओके. ही हरभऱ्याची डाळ असते. सिंधी लोकांचा बेसिकली हा मेन पदार्थ आहे. आणि पूर्णान्न म्हणू शकतो आपण, एक ब्रंच किंवा तुम्ही एक पूर्ण मील म्हणू शकता की ज्याच्यात डाळ पण आहे मस्तपैकी, त्याला मिरच्यांची फोडणी पण आहे. ओके. आणि खाताना त्याच्याबरोबर आंबट, गोड, तिखट अशा चटण्या पण येतात. अरे वा. आणि आता आपण त्याच्यावर ओतणार आहोत हे साजूक तूप. ओके. हे गरम करून फक्त घातलेलं आहे वरनं. पण तू पुरणपोळी पण कायम देतेस ना? नक्कीच. 12 महिने आपल्याकडे पुरणपोळी अवेलेबल असते. ओके. पुरणपोळी असू दे, गुळपोळी असू दे, सांज्याची पोळी असू दे, पराठे असू देत. अच्छा. तुम्हाला जे काही हवं ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. फक्त एवढंच आहे की मला 2 दिवस अगोदर सांगावं लागतं. ओके. म्हणजे ऑर्डर तुला 2 दिवस आधी द्यायची. पण मला सांग की आता हे तू कात्रजला आहेस, तर पुण्यात कुठे कुठे तू ऑर्डर देऊ शकतेस? टिफिनचे ऑर्डर्स मी लिमिटेड एरियापर्यंत घेते. कारण असं आहे की एक तर ते गरम गरम दिले जातात आणि आपण टिफिन हे गरमच देतो. म्हणजे असं नाही आहे की सकाळी 8 वाजता केलाय मग गरम करून 10-12 वाजता दिला. कधीच असं होत नाही. आपण त्याच वेळेला करतो. गरम पोळ्या, गरम भाकरी, गरम भाजी, डाळ, जे काय आहे ते. त्यामुळे टिफिनचे ऑर्डर्स आपण लिमिटेड एरियात घेतो. आणि पुण्यातला ट्रॅफिक तर माहिती आहे. लिमिटेड एरिया म्हणजे आता मी कात्रजला राहते, तर बिब्बेवाडी आहे, स्वारगेट पर्यंत आहे. ओके. किंवा इकडे आंबेगाव ह्या बाजूपर्यंत आहे. कारण पुढे ट्रॅफिकमुळे काय होतं, 2 तास 1.5 तास नुसता त्या ट्रॅव्हलिंग मध्ये जातो. मग ते जेवण थंड होऊन जातं. पण पार्टी ऑर्डर जर तुम्ही म्हणाल किंवा जेवणाचं सुद्धा जर 10 जण आहेत, 12 जण आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत, देन आपण त्या देऊ शकतो जेवणाच्या ऑर्डर सुद्धा. कारण कसं, मग त्याला आपण ट्रॅव्हलिंग आपण मॅनेज करून देऊ शकतो. पण 1-2 टिफिनसाठी मग ते पॉसिबल होत नाही. ओके. असं आहे. सो साधारण तुला ऑर्डर द्यायची असेल आता पार्टी स्नॅक्सची किंवा इतर कुठली, तर ती किती दिवस आधी द्यायची?
स्नॅक्सची वगैरे ऑर्डर असेल तरी 2 दिवस अगोदर दिलं तरीही चालतं. ओके आधी दिलीत अजून तर उत्तमच आहे, पण मिनिमम 2 दिवस. कारण का ओके. की आपल्याला तयारी करायला तेवढा वेळ लागतो. बरोबर आहे. असं घाईत करून आपण देऊ शकत नाही, त्यांनी त्यांनाही चालणार नाही, ते पर्सनली मलाही पटणार नाही. ओके ओके. सो तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल सो नक्की ऑर्डर द्या आणि सांगा की तुम्हाला कोणते कोणते पदार्थ हवेत, तिखट जास्त कमी तिखट ते वगैरे डिपेंड सगळं. आहे. आपण हे पण आहे की जेव्हा आपण कुणाकडनंही ऑर्डर घेतो किंवा देतात लोक, तर आपला हा स्पेसिफिकली एक पॉइंट असतो की तुम्हाला तिखट किती प्रमाणात ओके. लागतं किंवा तुम्हाला कशी पाहिजे चव. ओके. मग अकॉर्डिंगलीच आपण ते बनवून देतो. ओके. सो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला हवा तो पदार्थ शलाका तुम्हाला देणार आहे. सो नक्की ऑर्डर करा. छानपैकी. आणि आता आपण टिफिन भरूयात, ओके. सो दॅट आणि मग ही झाली दाल, पण पक्वान पक्वान येतं ना, ते पण गरम गरमच देणार. ते काय असं बनवून थोडी ठेवणार आहे आपण. येस. सो ते इथे डबे भरले जातात. तर आज डब्याच्या मेनूत काय आहे ते सांग. आज आहे डाळ पक्वान, हो. तो एक मेनू झाला. दुसरी आहे मसाला भेंडी. बर बर. कसं आहे, आपल्याकडे चतुर्थी असेल किंवा असे काही जर ऑकेजन्स असतील तर आपण कांदा लसूण घालत नाही. ओके. ते कांदा लसूण विरहितच आपण देतो. ओके. आणि उपवासाचं जर कुणाला हवं असेल हम्म, तर हम्म. त्याप्रमाणे उपवासाचं वेगळं बनवून पण देतो. अरे वा. त्यामुळे ज्यांना कोणाला उपवास असतील त्यांनाही काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे ओके. सो उपवासाचे पण पदार्थ तुझ्याकडे हो, available सगळे आहेत. सगळे सगळे. So- आपल्यात उपवासाची कचोरी पण खूप छान, आपली स्पेशालिटी आहे ती. ओके. बर बर. तिखट कचोरी जी असते ओके. ती आपली स्पेशालिटी आहे. आणि आमच्याकडे कसं असतं, ती 3:30 मुहूर्त म्हणजे अच्छा. आपले जे असतात सणवार, हा. पाडवा असू दे किंवा अक्षय तृतीया असू दे किंवा अजून कोणतेही सण असतील, तर त्या दिवशी हमखास नैवेद्य हा होतो. ओके. बर बर. तर त्या दिवशी कसं असतं की पंचपक्वान्न असतात, बर त्याच्यात पुरणपोळी असतेच असते. बर बर बर. आणि आपलं नॉर्मल जे सात्विक जेवण जे आपण म्हणतो हो, नैवेद्य, हो. ते आपण देतोच देतो. अरे वा. आणि ते डब्यांना पण जातं. अरे वा. त्यामुळे हे खूप छान आहे. हा. म्हणजे तुमच्या घरात होणारं सात्विक पदार्थ पुरणपोळी सारखे किंवा खीर असेल हो, खीर, तर ते पुरण. तुमच्यापर्यंतही पोहोचणार आहे. सो ज्यांना हे ऑर्डर करायचं असेल सणासुदीच्या काळात सात्विक जेवण, तर ते तुम्ही ऑर्डर करू शकता. म्हणजे किती 3 in 1 फायदे आहेत. हो. ऑल इन वन. ऑल इन वन म्हणू शकतो. येस येस. आणि अजून त्याच्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचे टिफिन्स असतात त्यांच्याकडनं आपण त्याचे वेगळे चार्जेस घेत नाही. ओके ओके. सो टिफिनचे चार्जेस नाही आहेत, पण जर तुम्हाला सणासुदीला तुमच्या नातेवाईकांसाठी किंवा तुम्ही परदेशात राहत असाल आणि घरी आईवडिलांना पंचपक्वान्न द्यावं अशी तुमची इच्छा असेल तर ती इच्छा शलाका अगदी नक्की पूर्ण करणार आहे. सो ह्या सोयीचा लाभ नक्की घ्या. चेक पण आहे ना तुमच्याकडे? हो, आपल्याकडे 12ही महिने गव्हाचा चीक मिळतो. ओके गहू भिजवून मग त्याचा आपण चीक काढतो. ओके. आणि हा अतिशय पौष्टिक आहे. हो. प्रोटीन आणि फायबरने युक्त आहे. ओके. आणि डायबिटीस पेशंटसाठी तर अप्रतिम. सकाळी नाश्त्याला खाऊ शकता तुम्ही, किंवा की आपण म्हणतो ना मधल्या वेळची भूक, हो हो. की त्याला सुद्धा तुम्ही 5 मिनिटात तयार होतो. ओके. आणि मग हे ऑर्डर प्रमाणे करून देता ना तुम्ही? हो, आपल्याकडे हे कंटिन्यू चालूच असतं. बर बर बर. ओके. कारण आपल्याकडे डायबेटिक पेशंट घेतातच हा चीक. अच्छा. ओके. सो तुम्ही चिकही ऑर्डर करू शकता. सो आपण चव बघूया. दाल पकवान की पहिल्यांदा दाल पकवान. ओके. आहा, एकतर पकवान असं छान मऊ छान आहे, कुरकुरीत खाताना पण ते लागतंय
आणि आतून मऊ आहे आणि डाळ बरोबर खाताना तर इतकं छान लागतं. आंबट गोड तिखट अशी ती डाळ आहे, त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन एकदम छान आहे. सो तुम्हाला जर दाल पकवान एक वेगळा मेनू म्हणून ऑर्डर करायचा असेल तुम्ही नक्की करू शकता, कारण खरंच खमंग चवदार अशी ही डाळ आणि त्याच्याबरोबरचं हे पकवान आहे. आज खरं तर संकष्टी आहे म्हणून याच्यात कांदा नाही घातला, पण एरवी याच्यात कांदा वगैरे घालून सुद्धा हे खाता येतं. सो तुम्ही नक्की ऑर्डर करा. हा आयटम तुम्ही चॅट म्हणून पण करू शकता. हो हो अगदीच, म्हणजे याच्यात चिंचेची चटणी. याच पुऱ्या आपण क्रश करायच्या. हे डाळ जी आहे ती त्याच्यावर घालायची, ओके. त्याच्यावर चटण्या घालायच्या, शेव घालायची, कांदा घालायचा, चाट मसाला घालायचा की तो चाट आयटम पण होऊन जातो. मस्त. चिक. ओके. याची कन्सिस्टन्सी अशी अशीच असते, घट्ट असते. होतोच तो. थोडासा आंबटसर असेल, थोडासा आंबटसर आणि एकदम असा छान तोंडात विरघळतो आहे. करेक्ट. असा हा चीक आहे. आणि मीठ किंवा मीठच आणि पौष्टिक हे जे आहे. ह्याचं कसं आहे मी सांगते तुला, याच्यात तीळ आहे, आपण तूप घालतो आणि गव्हाचा अर्क आहे याच्यात. हो ते सगळं लागतंय. मेन काय आहे की ही म्हणू शकतो आपण फोडणी नाही हो किंवा तुमच्या पोटभरीसाठी पण हेल्दी रेसिपी आहे. हो हो अगदीच. आणि चवीलाही ती छान लागते. चवीला खूप सो छान लागते. मजा आली हे सगळं खाऊन. आणि चीक मी खूप दिवसांनी इतका छान खाल्ला, सो मला स्वतःला आवडला. तुम्ही नक्की ऑर्डर करा. शलाकाचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, सो त्याच्यात तुम्हाला त्याचा नंबर मिळेल, तिचे सोशल मीडिया पेजेस मिळतील, तुम्ही नक्की त्याच्याशी संपर्क करू शकता. थँक्यू सो मच शलाका, आमच्या चॅनलमध्ये सहभागी झालीस आणि तुझं हे सगळं दाखवलंस त्याबद्दल. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत 3 चीअर्स.